नमस्कार मित्रांनो, सर्वांना प्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्राच्या नवनिर्मितीनंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही ड्रग इन्स्पेक्टरची सगळ्यात मोठी संधी आलेली आहे। 109 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। 45 अजून जागा त्याच्यात ऍड होतील, हे मी ग्रुपला आपल्या वारंवार सांगत आलोय। 2-3 महिने झालं सांगतोय, जागा वाढणार आहेत। टोटल 154 पदांसाठी ही जाहिरात होणार आहे। यापूर्वी कधीच इतकी मोठी जाहिरात आली नव्हती। जरी आल्या तर त्याच्यासाठी अनुभव होता। तर तुम्हाला माहितच आहे, तुम्ही महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून बघत आलाय। गेली 5 वर्ष झालं मी याच्यासाठी संघर्ष करत होतो। तुम्ही ते बघितलं तर आज आपण जो महत्त्वाचा आपला जो टॉपिक आहे आपण त्याच्याकडे वळूया, जे की 30 डेजचं जे काय पुढे राहिलेले आहेत, म्हणजे 22 मार्चला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करायचा आहे, 22 मार्चचा सामना कसा करायचा आहे, आपण त्याच्याबद्दल मित्रांनो सविस्तर बघायला चालू करूया। तर मित्रांनो, हे सेशन मित्रांनो शेवटपर्यंत बघायचं आहे, तरच तुम्हाला ह्याच्यातून काही ज्या मला गोष्टी सांगायच्या आहेत तर त्यावेळेलाच तुम्हाला कळणार आहे। आपण ह्या मेन जे काही 30 डेजचं जे मास्टर प्लॅन आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण मित्रांनो। मी असं काही धरतो की तुम्ही डिग्री 4 वर्ष केली, जाहिरात येऊन आता किती कालावधी झाला, 5 महिने झालो, त्याच्यापेक्षा पण मला वाटतं जास्त वेळ होत आला असेल कदाचित। तर मी असं सांगतो की या दिवसामध्ये काय करायचं, राहिलेल्या 30 दिवसामध्ये असं आपण समजूया की उद्यापासून तुम्हाला काय करायचंय किंवा आतापासून काय करायचंय। तर फक्त असं मी गृहीत धरतो की तुमचा सगळा सिलेबस कव्हरच झालेला आहे। असा एकही विद्यार्थी नसेल की ज्याचा आता सिलेबस झालेला नसेल। तर याच्यामध्ये आपण काय करतो, फर्स्ट थिंग मित्रांनो रिव्हिजन आपल्याला करायचं आहे। त्याच्यानंतर ओएमआर बेस्ड प्रॅक्टिस करायची आहे का, तर करायचीच आहे, ती मात्र शंका नाही। त्याच्यानंतर आपल्याला डेली एमसीक्यू सोडवायचे आहेत का, तर मित्रांनो सोडवायचे आहेत। त्याच्यामुळे ही जी काही पुढचे जे आपलं जे 30 डेज आहेत, रिव्हिजन, ओएमआर आणि डेली एमसीक्यू, आता ओएमआर टेस्ट सिरीज सोडवणं, डेली एमसीक्यू सोडवणं, हे मित्रांनो दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या। तर ती मी तुम्हाला पुढे सांगाल, त्यासाठी सेशन हे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे। आता मी तुम्हाला सांगतो, आपण हे जे 30 दिवस राहिलेले आहेत, तर ह्या 30 दिवसाला तुम्ही कशा प्रकारे मित्रांनो डिवाइड करणार, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही कुठल्या सब्जेक्टला लक्ष देणार। तर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर आपण हाय प्रायोरिटीचं जर आपण सब्जेक्ट बघितले, जर आता सिलेबस तुमचा तोंडपाठ असेल, पहिल्या दिवसापासून सांगितलं एमपीएससीचा सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे। आपण हाय प्रायोरिटी कुठल्या ह्याला दिले मित्रांनो, तर या ठिकाणी बघा सिलेबस मधला पॉईंट 1 पॉईंट मध्ये काय आहे, 4 पॉईंट मध्ये काय आहे, 5 मध्ये काय आहे। तर हे सगळं मी महत्वाचं आहे। पुढच्या 30 दिवसामध्ये तुम्हाला कशावरती लक्ष द्यायचं आहे, कुठे फोकस करायचा हे कळायला पाहिजे। जिथून आउटपुट भेटणार आहे तिथे आपल्याला जास्त वेळ देणं गरजेचं नाही, तर कुठेतरी वेळ देणार आणि नाही होणार। आणि सगळ्यात महत्वाचं, सिलेबस मधला एकही सिंगल पॉईंट मिस नाही करायचा मित्रांनो, एकही पॉईंट नाहीये। हाय प्रायोरिटी आहे तर आहेतच, यात मात्र शंका नाही। या 1 पॉईंट मध्ये काय येतंय, तुमचं पूर्ण मित्रांनो फिजिओलॉजी आहे, पॅथोफिजिओलॉजी आहे, फार्माकोलॉजी आहे, टॉक्सिकोलॉजी आहे। 4 पॉईंट मध्ये काय येते मित्रांनो, तुमचं रूल्स अँड रेग्युलेशन। आणि त्याच्यात इम्पॉर्टंट रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये सिलेबसचं जर तुम्ही बघितलं, त्याच्यात लिहिलंय मित्रांनो, एक खूप महत्वाचं वाक्य त्याच्यामध्ये, क्वेश्चन हे जे आहेत ना, तर ते नवीन ज्या काय अमेंडमेंट झालेल्या आहेत तर त्या बघाव्या लागतील तुम्हाला। मी स्पेशली सांगेल की तुम्हाला 2010 पासून किमान ऍटलिस्ट बघा, ज्या काय अमेंडमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरतीच रिफ्लेक्ट झालेले बरेच क्वेश्चन दिसतील। अनेक पुस्तकामध्ये त्या नवीन अपडेट आलेल्या आहेत। नंतर 5वा हा जो पॉईंट आहे, मला वैयक्तिक वाटतं की आपण जी आपली जी महाराष्ट्र फार्मसीची ऑफलाईन टेस्ट सिरीज राबवतो त्याच्यामध्ये आपण 5 का 6 प्रश्न फक्त घेतो इंटेलिजंट टेस्टचे। पण मला वैयक्तिक वाटतं की आपल्या एमपीएससी मध्ये किमान 10 प्रश्न येतील। आणि जर समजा लेक्चररचा जर त्यांनी फॉर्मॅट टाकला, काही सांगू शकत नाही, म्हणजे जर 5 ह्याच्यात डिवाइड केलं तर कदाचित म्हणजे 20 मला जास्त वाटतं, परंतु असं होणार नाही। सिलेबसचे आपले जर सगळे पॉईंट बघितले तर जवळपास 200च्या आसपास पॉईंट आहेत, किती टाकणार आहे। त्याच्यामुळं आपण असं गृहीत धरू की 10 प्रश्न इथे येतील। त्यामुळे तुम्ही ते हे डोक्यात घेऊन चाला। आणि हे जे काही महत्वाचे आहेत ह्याला 60% आहे, गॅरंटेड येणारच आहे या ठिकाणी। एवढे प्रश्न म्हणजे 60 प्रश्नांच्या आसपास हे जे प्रश्न दिसतील, कमी जास्त थोडंफार होऊ शकतं, +1 2 मायनस काय असेल। नंतर तुम्हाला मॉडरेट लेवलला आपल्याला कुठले सब्जेक्ट आहेत, तर 3.2 आहे, 3.3 आहे, 3.4 आहे। तर हे तुम्हाला 25% पर्यंत येऊन जातील मित्रांनो। 3.2 मध्ये मित्रांनो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, 3.3 मध्ये तुमचा सुटिकचा सगळा पार्ट आहे, नंतर 3.4 मध्ये तुमचं पूर्णतः अनालिसिस आहे। तर ते पण तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे की कशा प्रकारे तुम्ही पुढच्या 30 दिवसामध्ये कुठल्या विषयाला किती प्रायोरिटी द्यायचं आहे आणि कसं पुढे जायचं आहे हे ज्याला कळणार आहे तोच विद्यार्थी पुढच्या 30 दिवसात तो 30 दिवस कसं सर्व्हाइव्ह करतोय, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे जर आपण लो प्रायोरिटी म्हणतोय, पण हे ऍक्च्युअली लो प्रायोरिटी नाहीये, परंतु हे तुम्हाला मार्क मिळवून देणारे सब्जेक्ट आहेत मित्रांनो। हा जो 2 पॉईंट आहे, 2.1 म्हणजे सरळ मायक्रोबायोलॉजी आहे। नंतर 3.2 बघितलं तर 3.1 बघितलं तर मित्रांनो बायोकेमिस्ट्री आहे। आणि 3.5 बघितलं तर मित्रांनो फार्मसी प्रॅक्टिस। अतिशय सोपे पार्ट आहेत मित्रांनो हे जे, परंतु याही ठिकाणी तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता मित्रांनो, हे गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो। त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो योग्यरित्या प्लॅन करणं, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता ह्या पुढच्या 30 दिवसात ज्यावेळेस तुम्ही हे जे काही मी दिलेले आहेत हाय, मॉडरेट आणि लो प्रायोरिटीचे, तर हे अशा पद्धतीने मित्रांनो रिफ्लेक्ट होतील का, तर जो काही एमपीएससीचा अनुभव आहे किंवा पाठीमागचे जे काही एमपीएससीचे जे काही पेपर झालेले आहेत किंवा रिसेंटली लेक्चररचा पेपर झालाय, त्याच्यावरून एक आपण अंदाज बांधेल। कमी जास्त गोष्टी होऊ शकतात हे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायचं। एमपीएससी आहे, शेवटी आयोगाला आपण किती
टच करू शकतो हे तुम्हाला पण माहित नाही, मलाही माहित नाही, परंतु आपण एक अंदाज बांधून जायचं असतो आणि हे अंदाज बांधतच ज्यांना जमणार आहे ती लोक सिलेक्ट झालेले दिसतील. आज या ठिकाणी 30 दिवसात तुम्ही हे जे काय हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी याचं काय करणार आहे तुम्हाला मित्रांनो, आपल्याला प्रत्येक विषयाची कन्सेप्ट क्लॅरिटी असणं अतिशय आवश्यक आहे. परत नंतर जे पॉईंट आहेत आपल्याला त्या पॉईंटचं रिपीटेड रिव्हिजन झालं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर PYQ जे झालेले आहेत 8, 12, 14, 16, 23 2 पेपर, आता रिसेंटली आपला पेपर झाला मित्रांनो लेक्चररचा, त्या प्रत्येक प्रश्न तोंडपाठ पाहिजेत. त्याच्यात प्रश्नासहितच्या जे खाली ऑप्शन दिलेले आहेत ती सुद्धा तुमचे तोंडपाठ असणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर ऍडव्हान्स MCQ म्हणजे काय, तुम्हाला कळलं पाहिजे की उद्याच्याला प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो. गेल्या वेळेस या प्रकारे होल ह्युमन ब्लडवरती प्रश्न या प्रकारे आला, तर यावेळेस नवीन एखादा पॉईंट ऍड झालेला आहे सिलेबसमध्ये, जसं की इंडियन फार्माकोपिया कमिशन, ठीक आहे, रिसेंट त्याचं कमी आपली जी काय फार्माकोपी आल्या, तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण प्रश्न ऍडव्हान्स लेवल म्हणतोय ना, तर हे कसे फ्रेम होतील हे आपण स्वतः तयार करायचे, स्वतः आपण गृहीत धरायचं की यावेळेस हा प्रश्न विचारला, पुढच्या वेळेस हा विचारला जाऊ शकतो. ही जी मानसिकता घेऊन चालणारे लोक आहेत ते 100% सिलेक्ट दिसतील आणि पुढच्या 30 दिवसामध्ये तेच करायचं. एखादा म्हणून मी वाचत बसतो आता ती वेळ गेली मित्र निघून, चला पुढं अजून कन्सेप्ट आणि वन लाईनर रिव्हिजन ठेवा तुम्ही. वन लाईनर म्हणजे कसं, समजा आता हे पूर्ण सिलेबसच्या 3 कॉप्या आहेत, त्या 3 कॉप्यात मग सगळं वाचत बसणार आहे का, या तिन्हीचं एक 10 ओळी तयार करून ठेवा वन लाईनर टाईपमध्ये, याला असं वन लाईनर म्हणायचं. त्याच्यानंतर मित्रांनो सगळं जे काही करायचं आहे ते तुम्हाला स्मार्ट पद्धतीने जायचं आहे, डॉंकी वर्क करत बसायचं नाही, बिनकामाचं काय म्हणतात रट्टा मारत बसायचं नाही. ज्या ठिकाणी ऍक्ट आहे तिथं ते तुम्हाला करावंच लागेल. नंतर ओव्हर रिडिंग अवॉइड करा आता पुढच्या काळामध्ये, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच करत चला. तर अशा पद्धतीने हे वेटेज बेस्ड फोकस आहे. आपण आता याच्यानंतर काय मित्रांनो बघूया, तर तुम्ही किती वेळ अभ्यासाला वेळ देणार. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे पूर्ण वेळ अभ्यास करणारी लोक आहेत त्यांना मी सांगेल की 14 ते 15 तास तुम्ही कंपल्सरी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 7 तास तुमचं काय म्हणतात त्याला झोप असेल ती कंपल्सरी झोप घ्यायची आहे. 2 तास तुम्हाला इकडे तिकडे उरकायला आणि 1 तास आपण सोडून दिलेला. आणि हे करत असताना मित्रांनो मी आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळायचं आहे हे झेपलं पाहिजे. काही लोकांना हे नाही होणार किंवा काही लोकांना हे वाटेल की खूपच ओव्हरच सरने दिलंय, परंतु MPSCचे जर आपण मुलं बघितली तर त्या पद्धतीने अभ्यास करतात शेवटच्या कालावधीमध्ये, आणि हे करावंच लागेल. एखाद्याला वाटेल की हे काहीतरी सांगतोय मी, आणि एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवा हे होणार नाहीये, तर ते आरोग्य सांभाळा. म्हणजे मी परत रिपीट करतो, तर ते खूप महत्वाचं आहे. कारण जर तुमचं हेल्थ नाही सांभाळलं, नाहीतर काय करणार, आज 15 तास बसणार आणि 2 दिवस झोपल्याला उठणारच नाही, अशी पण परिस्थिती नको. तर ते तुम्ही थोडंसं वाटलं तर ह्या सवयीला 3-4 दिवस जाऊ द्या, पूर्ण वेळ अभ्यास करणार आहे. आणि जी लोक आता वर्किंग आहेत, वर्किंग लोकांना मी सांगाल की तुम्ही काय म्हणतात त्याला रजा टाका, सुट्ट्या टाका, जे काय असेल ते टाका. एका महिन्यानं तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल होणार नाहीये, किंवा एक महिना जॉब नाही केला किंवा 1 महिना पेमेंट भेटला नाही म्हणून काही फरक पडणार नाही. सुट्ट्या टाका, विदाऊट पे करा, पण करा. किंवा वाटलंच तर ते फेक रिपोर्ट तयार करा आजारी पडलोय असं ते लॅबमधून, आणि ते द्या त्या ठिकाणी, काय फरक पडत नाही. परंतु तुम्ही सुट्ट्या काढा, की अशी संधी 154 पदाची परत आयुष्यात कधीच भेटणार नाहीये. पुढची कित्येक दशक अशी जाहिरात येणार नाही, हे तुम्हाला सांगतो. त्यानंतर मित्रांनो जे वर्किंग प्रोफेशनल लोक आहेत ज्यांना जमणारच नाही त्यांनी मी तुम्हाला काही सांगाल, मग त्यामध्ये तुम्ही डेली 9 तास कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे ते तुम्ही बघा. मला हे व्यक्ती परत ह्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, ते तुमच्या तुम्ही. शेवटी कसं आहे, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो. एखाद्याला म्हणणार की सर 14 नाही मी 9 तास करतो, परंतु ह्या 15 तासासारखे सेम आहेत. एखादा म्हणत मी 9 तास करतो पण हे वरच्या 15 तासासारखे आहेत, तो असू शकते 100%. कारण आउटपुट गेन करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण नाहीतर बिनकामाचंच वाचत बसलो आणि डोक्यामध्ये एकही शब्द जात नाही, तर अशा प्रकारे नाही झालं पाहिजे. आपण आता सिलेबस हा जो कव्हर अप करत असताना आपण डेली रिव्हिजन कसं करायचं, तर मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. डेली रिव्हिजन करतोय तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की 60% जास्त इम्पॉर्टंट कशाला आहे, त्याच्यामध्ये 1 पॉईंट आहे, 4 पॉईंट आहे. नंतर हे जे काही आणि तिसरा सब्जेक्ट तुम्ही जो करायचा आहे, तर ते या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगतो की डेली शेड्यूलमध्ये काय करायचं आहे मित्रांनो. तुम्ही डेली शेड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो 3 मेन कोर्स सब्जेक्ट घ्यायचे आहेत. मग तो तुम्ही समजा 1.1 मधला समजा घेतला, नंतर तुम्ही समजा 4 पॉईंट घेतला, त्याच्यानंतर समजा तुम्ही हा जो आहे ना इंटेलिजंट टेस्ट, हा डेली मित्रांनो घ्यायचा आहे. इंटेलिजंट टेस्ट या ठिकाणी ठेवलंय मी, डेली घ्यायचा आहे, न चुकता 1 तास करायचाच तास तुम्हाला. हे जर तुम्ही म्हणसाल मी मार्च मध्ये जाऊन करतो, आता राहिलेत किती मार्चला, तरी जर हे डेली तुम्हाला करावं लागेल, 1 तास करावं लागेल. आणि हे करत असताना मित्रांनो दुपारचा वेळ निवडा. दुपारचा वेळ अतिशय योग्य आहे, ज्यावेळेस झोप लागते आपल्याला त्यावेळेस हे करा प्रॅक्टिस. हे डेली प्रॅक्टिस करावं लागेल. मॅथ्स आणि रिझनिंगचं लेक्चरच्या पेपरला मॅथ्सचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे ते पण डोक्यात असू दे. त्यामुळे हे डेली प्रॅक्टिस करायचं. 3 सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये एक आहे, 4 आहे, 5 आहे, आणि जो 4था सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर मित्रांनो हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही कुठला, तुम्हाला जो काही एखादा सब्जेक्ट पाठीमागे राहिला किंवा एखादा सब्जेक्ट तुमचा जो कमी आहे तर तो युअर पॉईंट म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सब्जेक्ट घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो डेलीचे जे काय आपल्याला जे आपण अभ्यास करतोय तर त्याला काय करायचंय, 2 तास अजून ठेवायचे शिल्लक. 2 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे डेली. समजा तुम्ही
एक पॉईंट, आता हा जो पॉईंट आहे, एक पॉईंट म्हणजे कुठला आपला सिलेबसचा एक पॉईंट मधला, त्याच्यामध्ये फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी आले, त्याला तुम्ही 3 तास द्या. अवघड सब्जेक्ट आहे तो घ्या. नंतर संध्याकाळी मी शक्यतो सांगेल की हा सब्जेक्ट संध्याकाळी घ्या. संध्याकाळी म्हणजे कधी म्हणजे 6-7 नंतर हा सब्जेक्ट घ्या. म्हणजे ज्यावेळेस 6चा तुम्ही चहा घ्याल किंवा काय असेल ते, त्यानंतर हा सब्जेक्ट घ्या. हा दुपारी कंपल्सरी झोप, काय म्हणते, झोप लागते त्या टायमिंगला हा घ्यायचा आहे. याला 3 तास द्या, याला 3 तास द्या. हा झोपेच्या टायमिंगला घ्या. डेली प्रॅक्टिस करायचा 1-2 तास. तुमचं जसं कमकुवत आहे त्याच्यामध्ये थोडंसं पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचा चॉईस आहे. मग तो तुमचा चॉईस कुठला आहे बघा. मी सांगतो मित्रांनो, मी 1.4 पॉईंट ही डेली का ठेवायला लावलेले आहेत पुढच्या 30 दिवसामध्ये. जास्तीत जास्त ह्याच्यावरती वेळ द्या, कारण इथे जवळपास 60 प्रश्न येतील अशी 100% अपेक्षा आहे. मलाच नाही, कुणाला जरी विचारलं तर तुम्ही सिलेबसचं वेटेज बघा पाठीमागचे पेपर, तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, दिवसभर एवढं सगळं वाचलं म्हणजे समजा आपण 3 मेन कोर्स सब्जेक्ट ठेवले, एक सब टॉपिक इंटेलिजंट टेस्टचा जो सब टॉपिक आहे तो डेली घ्यायचा आहे. तर आपण हे 3 सब्जेक्ट केले. आता समजा 3 सब्जेक्टचे झाले किती, 9 तास झाले. त्याच्यानंतर तुमच्याकडे शिल्लक किती राहतात मित्रांनो, 1 तास आहे. अधिक 1 तास कशासाठी गेला, इंटेलिजंट टेस्टसाठी. 9 आणि 1 किती झालं, 10 झाले. 10 नंतर तुमच्याकडे मित्रांनो, मला असं वाटतं की काहीतरी माझं गणित चुकतंय, एकदा मी परत चेक करतो. तर मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगत होतो की ते कॅल्क्युलेशन चुकत होतं, तर ते कॅल्क्युलेशन असं होतं की मित्रांनो, 3 तास तुमचे मेन कोर्स सब्जेक्टला त्याचे 9 तास होते. त्याच्यानंतर 1 तास तुम्हाला इंटेलिजंट टेस्टचा आहे. नंतर डेली जे रिव्हिजन केलंय त्याला पण मित्रांनो रिवाइज करायचं आहे संध्याकाळी झोपताना 2 तास. आणि OMR बेस्ड डेली मित्रांनो प्रॅक्टिस करायचं आहे. किंवा तुम्ही एखादा एक दिवस करू शकता, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण एक दिवस नाही केलं तर दुसऱ्या दिवशी करू शकता. परंतु पुढच्या कालावधीमध्ये अजून त्यानंतर टेस्ट सिरीज पण मित्रांनो सांगा, तुम्हाला जास्तीत जास्त 15 मार्चपर्यंत टेस्ट सिरीज सोडवायचं आहे. त्याच्या पुढे टेस्ट सिरीज नाही सोडवायचं. तर त्यासाठी हे जे OMR बेस्ड टेस्ट सिरीज आहेत त्याचे 3 तास. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मित्रांनो कमी जास्त कोणाचा टाइम टेबल होऊ शकतो, तर तो व्यक्तीनुसार अवलंबून राहू शकतो. कोणाचं वर्किंग असेल किंवा जे फुल टाइम आहे. तर त्यानंतर आपण पुढे बघूया डेली मित्रांनो MCQ प्रॅक्टिस. डेली MCQ प्रॅक्टिस आणि OMR बेस्ड प्रॅक्टिस ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो वेगळ्या आहेत. तर आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही डेली MCQचं प्रॅक्टिस करत असताना मित्रांनो तुम्हाला म्हणजे मला जर वैयक्तिक विचारलं तर तुम्हाला मी सांगेल की 500 MCQ काय म्हणतात त्याला तुम्ही डेली केलं पाहिजे प्रॅक्टिस. आणि ते कसे मिक्सड सब्जेक्ट आहेत. आपण जे पाठीमागे दिलेले आहेत, डेली आपण किती टॉपिक घेतोय, 4 टॉपिक घेतोय, तर ते मिक्स मध्ये गेलं पाहिजे. समजा पॅथोफिजिओलॉजीचे आहे, फिजिओलॉजीचे आहे, फार्मेकोलॉजीचे आहे, टॉक्झिकोलॉजीचे आहेत, रेग्युलेशनचे आहेत ते, किंवा समजा तुमच्या पॉईंटने एखादा तुमच्याकडे युअर चॉईस पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजा केमिस्ट्री घेतलं, अनालिसिस घेतलं, म्हणजे असे मिक्सड मध्ये तुमचे 300-500 प्रश्नांचं डेली सराव हा झालाच पाहिजे. पुढच्या कालावधीमध्ये जेवढे जास्त प्रश्न सोडवणार आहेत तेवढ्या तुमच्या जास्त चुका तुम्हाला आढळणार आहेत. मी म्हणतो मी असं आपण समजूया 500 प्रश्न सोडवले आणि माझे 500 मधले किती प्रश्न चुकले, मी समजतो 300 प्रश्न चुकले. 300 प्रश्न चुकले तर मित्रांनो 300 प्रश्न तुमच्या बरोबर का आले पाहिजेत याच्यासाठी तुम्ही बघणार आहे, त्याचे अनालिसिस करणार आहे. ते इम्पॉर्टंट आहे. कारण प्रश्न सोडवल्यानंतर आपण इतकं ढीगभर वाचले ना, आपल्याला प्रश्न आपल्याला युनिव्हर्सिटीचा एक्झाम नाही किंवा आपल्या डिस्क्रिप्टिव्हचा नाही पॅटर्न, आपला MCQचा पॅटर्न आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे प्रश्न सोडवणं. त्यानंतर हे MCQ प्रॅक्टिस आणि OMR बेस्ड ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत मित्रांनो. OMR बेस्ड प्रॅक्टिस हे तुम्हाला टाइम लावूनच करायचं आहे. त्यामुळं हे जे काय तुम्ही जे MCQ सोडवणार आहे मित्रांनो 300-500, तर ते आणि त्यानंतर प्रिव्हियस इयरचे जे काही प्रश्न आहेत मी सांगतोय परत, 10, 12, 14, 16, 23चे 2, 25चा रिसेंटली तुम्ही CDSचा पण झालेला पेपर बघा, तो कॉस्मेटिक ऍक्ट आणि ते डिव्हाइसेससाठी तुम्हाला उपयोगी पडेल. UPSCचा सुद्धा पेपर, तर तुम्हाला लक्षात येईल हे PYQचे प्रश्न कसे आलेले आहेत, तोंड पाठ असणं आणि प्रश्न कसे विचारलेले आहेत त्याच्यावरून अंदाज येईल. हे प्रश्न सोडवत असताना नाहीतर कुठले जर फालतू प्रश्न आले तर सोडवत बसलाय असं पण नको आहे. त्यामुळे योग्य प्रश्न सोडवणं हे पण अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर मी सांगितले प्रश्न म्हणून दिवसभर बसला 500 प्रश्न सोडवायला असं नाहीये. टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो रॉंग क्वेश्चन आहेत जे होतात त्याचं अनालिसिस घेतलं पाहिजे. एक डायरी बनवून ठेवा मित्रांनो तुमच्याकडे. कुठले टॉपिक चुकतात, कुठले टॉपिक चुकत नाहीत ते दुसऱ्या दिवसावरती न्या. ते टॉपिक तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. हे डोक्यात असणं अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही आज प्रश्न सोडवले आणि त्याच्यावर परत काम नाही केलं मग ते काय होणार की मग भुईसपाट दुसऱ्या दिवशी असं नको प्रकार करायला. आज केलं उद्या भुईसपाट असला प्रकार नको. कारण आदल्या दिवशी काय करतोय, पुढच्या दिवशी काय करतोय हे डोक्यात असणं गरजेचं आहे. आणि 3rd डेला काय करायचं आहे, 6th डेला काय करायचं आहे, 7th डेला होल पूर्ण सगळे रिव्हिजन करायचं काय हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि मी या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर हे तुमचं डेली MCQ झालं. त्यानंतर आता हे डेली OMR बेस्ड प्रॅक्टिस आहे मित्रांनो. OMR बेस्ड प्रॅक्टिस करत असताना मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही मार्केटमधली कुठलीही तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर मित्रांनो लावू शकता. तर त्याच्यापूर्वी मी सांगेल की आपली पण टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. तुम्ही हे टेस्ट सिरीज घेऊ शकता. महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करा, त्याच्यात झेरॉक्स काढू शकता आणि OMR बेस्ड तुम्ही पेपर सोडू शकता. 2 टेस्ट सिरीज आहेत वेगवेगळ्या. ह्याच्यामध्ये 11 टेस्ट सिरीज आहेत. ह्याच्यामध्ये 11च आहेत, ह्याच 11 आहेत. आणि अधिक काय केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये काही पेपर अधिक विद्यार्थ्यांनी मला मागणी केली होती प्रॅक्टिससाठी दिले होते ते पेपर दिले आहेत. नंतर MPSCचे रिबुडंट म्हणजे त्याच्यासारखेच प्रश्न
म्हणजे डुप्लिकेट आपण असा प्रकार म्हणू शकतो. असे म्हणजे वेगळ्या पद्धतीने कसं प्रश्न फ्रेम होईल तर तसे पण काही 10 प्रश्न त्याच्यात ऍड केलेले, नंतर एमपीसीच ऑनलाईन त्याच्यात ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळे हे 35+ ह्याच्यामध्ये फाईल आहेत. तर आपण हे OMR बेस्डचं आपण महत्वाचं बघूया. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला करायचं मित्रांनो. OMRचं बघा एमपीसी आयोगानं यावेळेस पद्धत बघितलेली. त्यांनी काय लिहिलंय की 1 मार्च नंतर येणाऱ्या परीक्षा आणि येणाऱ्या जाहिराती, तर त्याच्यामध्ये 5वा गोल आणलेला आहे मित्रांनो. 5वा गोल कशासाठी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर 5वा गोल करायचा आहे का, तर करायचा आहे एवढं डोक्यात असू द्या. जर समजा तुम्हाला प्रश्न येत नसेल किंवा जर समजा तुम्ही हा प्रश्न जर सोडवला आणि समजा कधी कधी आपण चुकून काय करतो की प्रश्न सोडवून परत इकडे करायला जातो, किंवा कधी कधी 10 नंबरचा प्रश्न सोडवतो आणि 9 नंबरच्या प्रश्नाला आपण तिथे गोल करतो. ह्या सिली मिस्टेक होतात. हे ह्याच्यातून मित्रांनो कळणार आहे. जेवढं तुम्ही रिव्हिजन करणार आहे, जेवढा अभ्यास करणार आहे मित्रांनो, तुमचे इलिमिनेशन टेक्निक इथं सुधारणार आहेत. कुठले प्रश्न टाळायचे, तुम्हाला अटेम्प्ट 95 ठेवायचा आहे, 100 ठेवायचा आहे, 90 ठेवायचं आहे, टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. हे ह्या ठिकाणी मित्रांनो तुमचं OMR बेस्ड मध्ये तुमच्या ह्या गोष्टी होणार आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल OMR बेस्ड म्हणजे काहीतरी फालतूपणा आहे, असं नाहीये. ते करावंच लागेल. आणि एखादा म्हणाल मी 15 मार्चच्या नंतर करत बसतो, नाही करायचं मित्रा. ते एक आयोगाची सिस्टीम आहे. आयोगाची सिस्टीम म्हणजे कसं, एक मानसिकरित्या त्या पद्धतीने 22 मार्चला तुम्हाला जायचं आहे. त्यामुळं म्हणजे माझं तर ठाम मत आहे 22 मार्च पर्यंत तुम्ही सगळं प्रॅक्टिस करून ठेवा. त्याच्यानंतर फक्त पुढच्या 5 ते म्हणजे किती राहतात 15 तारखेनंतर 6 दिवस शिल्लक राहतात. फक्त रिव्हिजन 5 सब्जेक्टचं. आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आयोगाचे झालेले प्रश्न परत परत बघा. असा का प्रश्न विचारला, तसा का प्रश्न विचारला, गेल्या वेळेस विचारला नाही, हेच तुम्ही करू शकता शेवटच्या 6 दिवसामध्ये. ते पण सांगतो OMR बेस्ड मध्ये तुम्हाला हा 5वा गोल तुम्हाला मित्रांनो करायचा आहे कंपल्सरी, जर प्रश्न येत नसेल तर. त्यामुळे हे तुम्हाला 1 तासाच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आजपर्यंत तुम्ही फार्मसिस्ट असेल किंवा जीपॅटची एक्झाम दिली असेल, झोपत होता त्यावेळेस त्या पेपरला जाऊन. इथं तसं नाहीये. तुम्हाला एसी मध्ये घाम फुटणार आहे. बघा तुम्ही 22 मार्चला 12 नंतर बघा, तुम्ही तुमचे अनुभव सांगा मला त्यानंतर. तसंच त्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट, ज्या DMR मध्ये लोकांनी चुका केला, माझ्यापेक्षा अनेक लोक रडली, ज्यांनी रिव्हिजन केलं नाही, पेपर सोडवलं नाही, त्या सर्वांसाठीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी सांगतो, तुमची परिस्थिती तीच होणार आहे. तर तुमच्याकडे 30 दिवस आहेत सुधारायला. परत मला सांगू नका, माझ्यापाशी रडत बसू नका, कारण मी ऐकत बसणार नाही. तुम्हाला आजच सांगतो ह्या गोष्टी. जे DMR मध्ये अनेक विद्यार्थी चांगलं त्यांच्याकडे पोटेन्शियल असताना सुद्धा सिलेक्ट झाले नाहीत, चांगले मार्क 160-62 मार्क रॉ स्कोर असून सिलेक्ट नाही झाले, तो आता भाग नाही. परंतु इथं तुम्हाला सुधारायची संधी आहे. तुमच्याकडे 30 दिवस आहेत. परत म्हणू नका मी रिव्हिजन नाही केलं, मी टेस्ट सिरीज नाही दिल्या त्या टाइम बाउंडला, अनेक लोकांनी सांगितलं. तर या ठिकाणी झालं नाही पाहिजे. त्यामुळे हा जो 5वा गोल आहे तो अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न आला तर तुम्हाला तो कुठला असेल तो तिथं क्लिक करायचा आहे. जो नाही आला तर तुम्हाला तो 5वा कंपल्सरी गोल करायचा आहे. त्यामुळे 100 गोळे 100% तुम्हाला करायचेच आहे मित्रांनो. हे डोक्यात ठेवून चला. त्यामुळे हे तुम्ही जे काही करणार आहे पुढच्या 30 दिवसामध्ये, त्यामुळे मी सांगाल की तुम्ही डेली एक पेपर सोडवा. आपल्या टोटल टेस्ट सिरीज जवळपास 15 आहे. तुम्ही जर पुढचं जावलं तर कॅल्क्युलेशन 15 तारखेपर्यंत आपली सगळी टेस्ट सिरीज ऑलरेडी ऍपमध्ये आहे. जवळपास 7 पेपर आपण ऍड केलेले आहेत ऑलरेडी. राहिलेले 4 पेपर पण ऍड होतील आणि बाकीचं पण ऍड झालेलं आहे. नंतर अधिक तुम्हाला सराव करायचा असेल तर मित्रांनो आपल्या जुन्या पॅटर्न सुद्धा आपले प्रश्नपत्रिका आहे. जवळपास 50 पेपर आहे जुन्या पॅटर्ननुसार. म्हणजे ज्यांना जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे ते लोक करू शकतात. अजून एक आता सगळ्यात महत्वाचं, डू नॉट जज युअर सेल्फ स्कोरनं. टेस्ट सिरीज दिले, मला 200 पैकी 90च मार्क पडले, काही फरक पडत नाहीये. आपण मित्रांनो महाराष्ट्र फार्मसीची टेस्ट सिरीज मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतोय, जे आपण टेस्ट सिरीज केले, टेस्ट 1 पासून टेस्ट 11 पर्यंत एक वेगळी रचना ठेवलेली आहे. टेस्ट 1 मधून ते टेस्ट 11 पर्यंत प्रत्येक प्रश्नाची रचना आपण अशा पद्धतीने केली. एकमेकांना प्रत्येक पेपर लिंकिंग ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या लिंकिंग मध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, ह्याच्या OMR बेस्डच्या प्रॅक्टिससाठी. तर तुम्हाला जर समजा आपण आता एवढे सगळे टॉपिक आहेत सिलेबसमध्ये, तर तुम्ही सगळे पेपरला येणार आहेत का? येणार प्रश्न किती आहेत मित्रांनो? आपण जर समजा 10चे आपण रिझनिंग पकडले तर प्रश्न किती येणार आहेत ह्याच्यामध्ये? 90च येणार आहेत ना. त्यामुळं आपल्याला जरी समजा आपल्या सिलेबसमध्ये 200-250 जरी सब टॉपिक दिसत असतील, जर आपण जर मोजायला गेलो तर तुम्हाला प्रश्न 90 येणार आहे. त्यामुळे आपण सगळे लिंकिंग सगळ्या 11च्या 11 टेस्ट सिरीज 11च्या 11 टेस्ट सिरीज मधून हे सगळे आपण 200-250 जे काही पॉईंट असतील ते सगळं कव्हर अप करतो. त्यामुळे सगळी लिंकिंग आहे. त्यामुळे ह्यात तुम्ही टेस्ट सिरीज सोडा, तुम्हाला एक वेगळा काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स भेटेल. आणि एक सिलेबस पॉईंट आहे. जरी समजा टेस्ट सिरीज मधून तो प्रश्न जरी रिफ्लेक्ट नाही झाला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, आयसोमर आहे, टॉटोमर आहे, फर्मेंटेशन आहे, हे 3 टॉपिक आहे. 3 टॉपिकवरती 100% प्रश्न येतील. म्हणजे ह्यात काही म्हणजे आपण काय म्हणते शंका बाळगण्यासारखे नाही. परंतु एखाद्या वेळेस ह्या 3 टॉपिकमध्ये 2च टॉपिकवरती प्रश्न आला, मग त्या काही टेस्ट सिरीजमध्ये कव्हर नाही झालं, पण आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देशच आहे की सगळे लिंकिंग आहे. आणि त्यानंतर मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो, तुम्हाला रिअल एक्झामचं तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तुम्ही ऑफलाईन टेस्ट सिरीज द्या, प्रॉपर एकदम योग्य प्रकारे करा. नंतर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जे आपण म्हणतोय, अनेक विद्यार्थी म्हणतात की आम्हाला वेळ भेटत नाहीये.
म्हणजे 70 प्रश्न सुटतात, 80 प्रश्न सुटतात, त्यांच्यासाठी वेळ आहे. OMR बेस्ड घ्या आणि नवीन आपल्या महाराष्ट्र फार्मसीच्या ॲपमध्ये आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपली नवीन OMR शीट टाकलेली आहे, तर त्या तुम्ही OMR शीटनुसार प्रॅक्टिस करा, ती डाउनलोड करा. आपण एकदम जसं आयोगाची OMR शीट असेल तशीच असेल. आणि मला असं वाटतं की आपल्या DIच्या एक्झामसाठी हे जे नवीन OMR शीट आहे ना, ते आपल्यालाच लागू पडते, कारण तिथं आयोगाने लिहिलंय की 1 मार्च नंतर होणाऱ्या परीक्षा आणि भरती त्याच्यासाठी लागू होते, म्हणून त्याच्यामध्ये आपण येतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला योग्य प्रकारे OMRचं प्रॅक्टिस करायचं आहे. समजा 1 तास पेपर सोडवला, त्याच्यानंतर त्या पेपरचं मित्रांनो तुम्ही 2 तास अनालिसिस करणं गरजेचं आहे. डेली अनालिसिस झालं पाहिजे. मग नंतर ते पाठीमागे जे काही मी शेड्यूल लावलेलं आहे, तर त्या शेड्यूलमध्ये मी अजून परत आपलं लेक्चर पहिल्यापासून अजून रिपीट करणार आहे. म्हणजे कशा प्रकारे आपण काय काय पॉईंट कसे पुढे घेऊन चाललोय, परत का माघारी जायचं ते तुम्हाला समजेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सांगा, हे आपल्या टेस्ट सिरीज आहेत. नंतर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये तुमचं मेंटल आणि तुम्ही फिजिकली पण स्टेबल असणं गरजेचं आहे. 7 तास तुमची मित्रांनो 100% झोप झाली पाहिजे. व्यवस्थितरित्या तुमचं आरोग्य सांभाळा, जेवण चांगलं घ्या, डेली ज्यूस वगैरे घ्या, आजारी पडणार नाही असं करा. नंतर तुम्हाला सांगतो, सोशल मीडिया पूर्ण टाळा. नंतर तुम्ही एखाद्यासोबत वादविवाद, लायब्ररीत बसताय, प्रवास करताय, कुठं असेल, अजिबात आर्ग्युमेंट करू नका. तुझंच खरं म्हणा आणि विषय सोडून द्या, नाहीतर अख्खा दिवस तो तुमचा खराब जातो. त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादं वाटत असेल की तुम्हाला नकारार्थी, आता मार्केटमध्ये काही लोक खूपच कॉम्पिटिशन आहे, असंच आहे तसंच आहे, काय फला नाही, या कुठल्या ग्रुपवर काय काय येत जाईल, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सरळ टेलिग्राम बंद करा. 15 मार्चच्या आसपास हॉल तिकीट येऊन जाईल. काही जगा वेगळं काय फरक पडणार नाही. फक्त तुमचं जे काही तुम्हाला अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठीच फक्त तुमचं ते मोबाईल वगैरे वापरा, नाही तर मोबाईल बंद करा. फोन सुद्धा कोणाला करत बसू नका. पुढच्या 30 दिवसामध्ये जेवढं स्वतःला एकट्याला ठेवता येईल तेवढं प्रयत्न करा. शांत राहायचा प्रयत्न करा. हेच मी सांगाल. सायकोलॉजिकली मित्रांनो, तुम्ही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. सायकोलॉजिकली स्ट्रॉंग पुढच्या 30 दिवसात. मी तुम्हाला आज गॅरंटेड सांगतो, सायकोलॉजिकली जी लोक स्ट्रॉंग असतील, ज्यांची स्ट्रेंथ ज्यांनी जोरात बनवलेली आहे, त्या लोकांना 2 प्रश्न म्हणजे 4 प्रश्न, त्या जर समजा त्याचं निगेटिव्ह पकडलं म्हणजे 5 प्रश्नांचा, जी लोक मानसिकरित्या, मी म्हणतोय की जे स्ट्रॉंग असतील किंवा मानसिकरित्या जे स्टेबल असतील, त्या लोकांना 2 प्रश्न म्हणजे 5 प्रश्नांचा गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो फायदा होणार म्हणजे होणारच. त्यात तीळ मात्र शंका नाहीये. इतरांशी कंपॅरिझन करतो, ह्याचा किती अभ्यास झालाय, त्याने किती पेपर सोडवलेत, काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला कट ऑफ बद्दल अजिबात डिस्कशन करायचं नाही. परीक्षा 10 वर्षानंतर होते, नवीन सिलेबस आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. कशाला कट ऑफ मला विचारत बसतात. मला पण खूप जण विचारतात. खूप ते पूर्णतः चुकीचं आहे. तुम्हाला अजून सांगतो, पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, नवीन सोर्स कुठले काढू नका. आता 30 दिवसात नवीन पुस्तकं काढू नका. नंतर तुमचं काय माहिती आहे का, मॉक टेस्टला माझा 70 स्कोर येतोय 200 पैकी, अजिबात सुद्धा विचार करू नका. काय फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवरती लक्ष असू द्या, तुमच्या त्या प्रोसेसला फॉलो करत राहा पुढच्या 3 दिवसात. आणि जास्त विचार करू नका, असं तसं, हा तो, मी हा, अजिबात ओव्हर थिंक करू नका. त्यानंतर मी तुम्हाला ज्या काही सांगितलेल्या गोष्टी, म्हणजे मला परत एकदा तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, आपल्या महत्त्वाच्या पॉईंटवर काय करायचं, पुढच्या 30 दिवसात रिव्हिजन लावा, व्यवस्थित योग्यरित्या प्लॅन करा, OMR बेस्ड प्रॅक्टिस गॅरंटेड करा. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवचाला 10-15 हजार डेली MCQ मध्ये ते तुमच्यासाठी उपयुक्तच आहेत. जेवढे तुम्ही प्रश्न सोडवचाला तेवढे तुमच्या चुका लक्षात येणार आहे, कुठले टॉपिक राहिलेले ते लक्षात येणार आहे, कुठल्या टॉपिकवरती लक्ष द्यायचं आहे ते लक्षात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे जे आपण जे हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल तयार करत असताना तुम्ही हे जे 1-4 पॉईंट दिलेत ना, ह्या 30 दिवसामध्ये तुम्ही ह्याला जास्तीत जास्त रिवाइज करा. म्हणजे कुठल्याला सोडू नका, मी असं म्हणणार नाहीये. तर तुम्ही हे डेली शेड्यूल तयार करत असताना तर ते त्या पद्धतीने शेड्यूल करा. कारण मी शेड्यूल या ठिकाणी बनवून दिलेलं नाही मित्रांनो. मी फक्त सांगितलेलं आहे की तुम्ही शेड्यूल कसं, म्हणजे मी शेड्यूल दिले बनवून, परंतु तुम्ही शेड्यूल कसं बनवून दिलं नाही की डे 1ला हेच करा, म्हणजे उद्या उदाहरणार्थ 20 फेब्रुवारीला हेच करा, 9 मार्चला हेच करा, 10 मार्चला हेच करा. मी सांगितलं नाही. तुम्ही तुमच्या जे कमकुवत विषय आहेत त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीने शेड्यूल लावा. आणि जे अवघड विषय, फॉर एक्झाम्पल मी असं समजतो की आधार रेग्युलेशनच्या तुलनेत हा जो 1 पॉईंट आहे तो अवघड आहे असं समजू, फार्मॅकोलॉजी, तर तुम्ही सकाळी घ्या, रेग्युलेशन संध्याकाळी ठेवा, इंटेलिजंट टेस्ट कंपल्सरी दुपारी ठेवायचा. समजा एखाद्या दिवशी हा टॉपिक नसेल, 1 नाही तर समजा तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या चॉईसनुसार एक सब्जेक्ट घ्यायचा आहे, तर तो तुम्ही सब्जेक्ट सकाळी घेऊ शकता, केमिस्ट्री, अनालिसिस, कारण ते अवघड आहेत. तर जेवढे अवघड विषय आहेत जे तुम्ही सकाळी ठेवा, जे तुम्हाला ज्या ठिकाणी आपली एनर्जी जास्त वापरायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ते अवघड विषय ठेवा. आणि जास्तीत जास्त 0.1, 0.4 आणि जे काही मी ह्या ठिकाणी मी सगळं सांगितलं पाठीमागे त्याच्यावरती लक्ष असो, हाय प्रायोरिटी ध्यानात ठेवा, त्याच्यावरती जास्तीत जास्त रिवाइज केलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे डेली टार्गेट, 3 मेन सब्जेक्ट, कोर सब्जेक्ट, 1 सब टॉपिक, डेली रिव्हिजनसाठी जे तुम्ही डेली, मित्रांनो अजून सांगायचं राहिलं, हे डेली जे रिवाइज करताय ना, हे डेली अभ्यास करताय, त्याला पण तुम्हाला 2 तास वेळ द्यायचा आहे रात्री. परत अजून मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस आपण प्रवासात असतोय, झोपत असताना मोबाईल काय करा, मोबाईल शोभेची वस्तू नाहीये, इकडे तिकडे बघत बसण्यापेक्षा त्या मोबाईलमध्ये एखादे फोटो काढा, ते अभ्यास करा, चहा पिताय, जेवण करत बसताय, एखादं लेक्चर ऐकत बसा, म्हणजे ह्या मोबाईलचा पण योग्य प्रकारे वापर करा. नंतर तुम्ही चिटोऱ्या तयार करून ठेवा. आपण जिथं ब्रश करतोय,
जे काय असेल जिथे जिथे सारखं जातोय किंवा जिथे अभ्यास लावलाय त्या ठिकाणी ट्युटोरियल लावून ठेवा, त्या शॉर्ट नोट्स तयार करा. जो मी सांगेल मी काय माझं सांगायचं राहिलं, नोट्स तयार करून ठेवा मित्रांनो. शॉर्ट लास्ट तुम्हाला शेवटच्या 2 दिवसात, शेवटच्या एका दिवसात अख्खं तुमचा हा सिलेबस एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचा तुम्हाला त्या नोट्समधनं कव्हर झाला पाहिजे अशी शॉर्ट नोट्स तयार करा. म्हणजे झालेली असेल, आता जर केली नसेल तर जास्त भानगडीत पडू नका. रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये रिसेंटली अमेंडमेंट बघा, ते अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो. OMR बेसिस प्रॅक्टिस करा. डेली MCQचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय महत्व आहे ते. 10-15 हजार प्रश्न सोडवा. आपल्याकडे प्रश्न आहेत महाराष्ट्र फार्मसीकडे जवळपास 50-60 पेपर जुन्या पद्धतीने ते पण सोडवू शकतात. तुम्हाला टेस्ट सिरीजचं तर सांगितलेलं आहे मी. शेवटी तुम्हाला मेंटल आणि फिजिकल पण स्टेबल राहायला लागेल मित्रांनो. त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट रूल मी काय सांगतोय, नवीन सोर्स नवीन पुस्तक अजिबात वापरू नका. नवीन पुस्तक कधी घ्या बरं का सांगतो तुम्हाला. जर एखादा टेस्ट सिरीज सोडवतोय किंवा एखादा MCQ सोडवतोय, जर तो येत नसेल तर तेवढ्या पुरताच बघायला ठेवा. पण तेवढ्या पुरता असं बघू नका की बघायला सांगितलं तेवढ्या पुरता. म्हणजे समजा आपले काय म्हणतात, मी सांगतोय डेली तुम्हाला 500 प्रश्न सोडवा, ते 400 प्रश्न बघायसाठी नवीन पुस्तक बघू नका. ते पण सांगेल बघायचं कुठे जिथे येत नाही तेवढ्या पुरतच इम्पॉर्टंट आहे. नंतर ऍडव्हान्स लेवलला पण तुम्ही विचार करा प्रश्न कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता मी शेवटचं हे सांगाल मित्रांनो, पुढच्या कालावधीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कीप काम. तुमचे स्वतःचे पेशन्स तुमच्यावर ठेवा आणि कन्सिस्टन्सी. आणि हे जे काही तुम्ही करताय ना, जे काही आता जी काही प्रोसेस चालू आहे, मी जे काही तुम्हाला सांगितले 30 दिवसाचं शेड्यूल तुम्ही तयार करून, फक्त मित्रांनो तुम्ही त्या प्रोसेसला फोकस करा. रिझल्टचा अजिबात सुद्धा विचार करू नका. तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो बेस्ट आहे तो तुम्ही बेस्ट द्या. बेस्ट तुम्ही काम करा पुढच्या 30 दिवसात, आपोआप तुमचं काय म्हणतात रिझल्ट व्यवस्थित येणार आहे. बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. शेवटी मी तुम्हाला सांगाल की हे लास्ट 30 डेज आहेत, तर मित्रांनो तुम्हाला लास्ट 30 डेज मध्ये रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि तुम्ही किती स्टेबल आहे त्याच्यावरती काय खूप सारे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरची गोष्ट बघायला गेलं तर तुम्हाला हे स्मार्ट स्टडी करावं लागेल आणि तुम्हाला पुढच्या काही 30 दिवसामध्ये एकदम आपण म्हणतो ना आपला जो टेम्परामेंट आहे तो मित्रांनो टेम्परामेंट तुम्हाला जो आपला पेपर आहे, मग किती तुम्ही प्लॅन केला आहे तर टेम्परामेंट हा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये मित्रांनो दिसला पाहिजे. ज्या दिवशी तुमचा ऍक्च्युअल पेपर असेल 22 मार्चला 11 ते 12 या वेळेमध्ये, तर तो तुम्ही टेम्परामेंट तयार करण्यासाठी हे तुमचे 30 दिवस अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर किती अभ्यास केलाय काय केलाय त्याच्याशी काही सुद्धा मित्रांनो घेणं देणं नाहीये. कारण तुम्ही त्या 1 तास कसा घालवता ते पण अतिशय महत्वाचं राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मग ते मी त्यानंतर परत एखादं सेशन घेईल, त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट म्हणजे कशा पद्धतीने पेपर सोडवायचे, पहिल्यांदा कुठले MCQ सोडवायचे, दुसऱ्यांदा कुठले सोडवायचे, किती राऊंड मध्ये सोडवायचे, किती प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे. पण मी तुम्हाला अटेम्प्टच्या बाबतीत आता सांगेल की तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा, OMR बेस्ड प्रॅक्टिस करा, 15 मार्च पर्यंतच करा. आणि जर समजा एखादा म्हणेल मी अजून 8 दिवसानंतर टेस्ट सिरीज सोडवायला चालू करतो, नाही मित्र जमणार टेस्ट तसं करून. का नाही जमणार सांगतो. समजा 8 दिवसानं तू एखादं तुझे जे टेस्ट सिरीज सोडवायला घेतली, टेस्ट सिरीज सोडवत असताना तुला कसं कळणार आहे मित्रा, सांग ना मला. एखादी चूक झाली ती तुला सुधारायला आहे का वेळ? त्यामुळे आज टेस्ट सिरीज लावा, कुणाची लावायची त्याची लावा, पण टेस्ट सिरीज लावा, OMR बेस्ड प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो अजून एक गोष्ट सांगाल की मी ज्या DMR ला लोक चुकलेत, परत मी रिपीट करतो, जे लोक त्यावेळेस रडलेत, तुम्ही 22 तारखेला रडू नका पेपर झाल्यानंतर. त्यामुळे ही जी काही संधी आहे 30 दिवस योग्यरित्या प्लॅन करा आणि व्यवस्थितरित्या 100% स्वतःचा द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा, मानसिकरित्या तयार राहा. आणि हा मी तुम्हाला सांगतो विजय हा तुमचाच असणार आहे. कारण 22 मार्चचा जो 1 तास जो योग्यरित्या तुम्ही पार पाडणार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत. हे 30 दिवस योग्यरीतीने पार घाला, तुम्हाला 100% यश भेटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याला अधिक अपडेटसाठी तुम्ही महाराष्ट्र फार्मसीचा टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, महाराष्ट्र फार्मसीचे ॲप डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून कनेक्ट राहा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.